सैलानी बाबांची महिनाभर चालणारी यात्रा सुरू. लाखो नारळांची अनोखी होळी संपन्न. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे शेकडो वर्षांची परंपरा जपणारी लाखो नारळांची अनोखी होळी आज पार पडली. याच होळीने सैलानी बाबांच्या महिनाभर चालणाऱ्या यात्रेला सुरुवात झाली आहे. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा दर्ग्यावर आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवून लाखो नारळांची होळी पेटवण्यात आली. नारळासोबत जुने कपडे, बिबे, खिळे आणि लिंबू होळीत टाकण्याची परंपरा आजही कायम आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार नारळ आणि लिंबू अंगावरून उतरवून होळीत फेकल्याने व्याधी दूर होतात, असा समज आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातूनही हजारो लाखो भाविक येथे दाखल झाले आहेत. काही जण याला श्रद्धा मानतात, तर काहींकडून अंधश्रद्धेचा प्रश्नही उपस्थित केला जातो. ही अनोखी नारळ होळी हा हिंदू मुस्लिम एकतेचाही प्रतीक मानला जातो. यात्रेचा हा उत्सव आजपासून पुढील 1 महिना सुरू राहणार असून विविध धार्मिक कार्यक्रम, नवस फेडणे आणि भाविकांची सततची वर्दळ पाहायला मिळणार आहे. दरम्यान यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा, लाखो भाविकांची श्रद्धा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारी सैलानी यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली आहे. नमस्कार साहेब. हे होळीचं महत्व म्हणजे काय, संदेशाचं महत्व म्हणजे काय? रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात येले. या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे. आणि होळी एक म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे. आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कोणाच्या बोलण्यावर नाहीये, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे. असं काही नाही की बाई यांनी बोलली, हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे. बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे. 111 112 वर्ष झालेली आहेत. बाबाचे इथं फक्त नारळच होळी, बाकी दुसरं काही नाही. आणि कोणी बाबा आणि सर्व भोतू बाबा आहे, भोतू बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही त्याला. ऑल इंडियाचे परराष्ट्रीय लोक देवाला इथे येतात, देवाले मानतात. सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे. सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे. असे मोठमोठे असते हिंदुस्थानमध्ये आपले आहे. सर्वच लोक मान धरून सन्मान करतात. आम्ही करतो, आम्ही करणार आहे. आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे. या ठिकाणी होळी जळते. किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे. 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोता भर झाले, पोतापासून ट्रक झाले. असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात. सर्वच आपले नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात. तिथे कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या तर झालेली आहे. सध्या मुजावर कंपनी, मुराद इथले मालक, त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही. पहिल्यापासूनच बाबांनी बोललेले होते तेव्हापासूनच.